एक अशी धावसंख्या की जे त्यांचे गोलंदाज डिफेंड करू शकतील अशा प्रकारचं उद्दिष्ट, अशा प्रकारचं लक्ष्य, अशा प्रकारचं टार्गेट सेट करण्याची जबाबदारी डॉक्टर सुपर किंगच्या या सलामीवीरांवरती आहे. यस सर, सुरू करा. प्रथम संघाच्या वतीने पहिलं षटक सुनील, आणि सुनीलचा हा पहिलाच चेंडू मैदानाच्या बाहेर. डॉक्टर सागरवाणी यांच्या बॅटमधनं निघालेला सुंदर षटकार. डॉक्टर सागरवाणी अतिशय अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची संपूर्ण पूर्व भागातनं बिलॉंग करता, पंचाळे येथे ते प्रॅक्टिस करता. अतिशय सुंदर प्रॅक्टिस, आणि आपली प्रॅक्टिस सांभाळून क्रिकेटची सुद्धा प्रॅक्टिस तेवढीच जोरदारपणे करतात, आणि त्या प्रॅक्टिसचा परिपाक तुम्हाला दिसतोय आजच्या या फलंदाजीमधनं. प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय यशस्वी फलंदाजी. स्क्वेअर कट, पहिला फटका काऊ कॉर्नरच्या वरतून षटकार, आणि दुसरा अतिशय सुंदर स्क्वेअर कट. नजाकत, या फटक्यामध्ये नजाकत होती. मैदानाला भेदून, मैदानाला चिरत चेंडू सीमा पार. डॉक्टर सागरवाणी यांच्या बॅटमधनं आलेल्या सलग 2 बाउंड्रीज. प्रथम षटकार, नंतर चौकार. संघाची धावसंख्या बिनबाद 10. पहिलं षटक सुरू असताना या दरम्यान गोलंदाज सुनील कमबॅक करताना अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. डॉक्टर सागरवाणी यांनी ह्या चेंडूवर सुद्धा स्क्वेअर कट करण्याचाच प्रयत्न केला, परंतु त्यात ते यशस्वी झालेले नाहीये, आणि 3 चेंडू नंतर धावसंख्या 10. पुन्हा एकदा, आणि या दरम्यान मात्र बाईची, माझ्या मते बाईचीच असावी. यस, पंचांचा निर्णय बाईच. 1 धाव चोरलेली आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 11. संघाच्या वतीने पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलंच षटक सुनील. आणि आता डॉक्टर हनुमंत गिरी यांच्या बॅटमधनं आलेला सुंदर चौकार. डॉक्टर सागर आणि डॉक्टर हनुमंत संघाने दिलेली जबाबदारी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडताना. संघाची धावसंख्या बिनबाद 15. डॉक्टर सागरवाणी 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 10 धावसंख्येवर, आणि डॉक्टर हनुमंत गिरी एका चेंडूचा सामना करताना चौकार. 400च्या स्ट्राईक रेटने खेळताय डॉक्टर हनुमंत गिरी. या दरम्यान काहीसा खाली राहिलेला चेंडू फलंदाजाला बीट केलेला आहे, पण त्या दरम्यान बाईची 1 धाव घेण्यात मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 16. बिनबाद 16. पॉवर प्लेसाठी एकच षटक आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक आता सर्कल 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतील. त्यानुसार क्षेत्ररक्षणाची सजावट करताना द्वारकाधीश 11. आमचे सन्मित्र श्री सुनीलजी शेळके खास मुंबईहून STPLच्या साठी त्यांनी आज उपस्थिती लावलेली आहे. सुनील शेळके आणि STPL यांचं अनोखं नातं आहे. त्यांची अनुपस्थिती जाणवत होती, आणि कदाचित त्यालाच दाद किंवा त्यालाच प्रतिसाद म्हणून त्यांची उपस्थिती आज. अतिशय सुंदर फटका फलंदाजाच्या बॅटमधनं निघालेला, डॉक्टर हनुमंत गिरी यांच्या बॅटमधनं निघालेला दुसरा चौकार. संघाची धावसंख्या बिनबाद 20. अतिशय आक्रमकपणे फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज डॉक्टर सागरवाणी, डॉक्टर हनुमंत गिरी. बिनबाद 20. सागरवाणी वैयक्तिक 10, हनुमंतगिरी वैयक्तिक 8. या दरम्यान मात्र पहिल्या चेंडूवर चौकार मिळाल्यानंतर तितक्याच सुंदर पद्धतीने कमबॅक करताना गोलंदाज
सुनील, हे सुद्धा सुनील, पहिलं षटक सुद्धा सुनीलनेच टाकलं, दुसरं षटक सुद्धा सुनील. या दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि ओव्हरथ्रोची धाव शक्य होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी रनआउटचा प्रयत्न केला, परंतु यष्ट्या आधीच उद्ध्वस्त झालेल्या होत्या. या क्षणी त्यांनी स्टंप उचलून घेण्याची आवश्यकता होती, परंतु ते न झाल्यामुळे फलंदाज बचावलेला आहे. या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हरथ्रोच्या संधीचा फायदा घेतला आणि त्या निमित्ताने 1 धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. संघाची धाव संख्या 22, बिनबाद 22. पाणी घ्यावं. संघाची धाव संख्या बिनबाद 23, 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 1.4. फलंदाज बीट, यष्टीरक्षक सुद्धा बीट आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी. संघाची धाव संख्या बिनबाद 24, डॉक्टर सागर वाणी वैयक्तिक 11 आणि डॉक्टर हनुमंतगिरी सुद्धा 11च. दोघेही फलंदाज 11-11 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. कलात्मक क्रिकेट काय असावं याचं दर्जेदार प्रदर्शन करताना डॉक्टर हनुमंतगिरी अतिशय सुंदर टॅप केलेला आहे आणि तो बरोबर क्षेत्ररक्षकांना भेदून दोघांच्या मधून चेंडू सीमा पार होताना डॉक्टर हनुमंतगिरींची सुंदर आणि कलात्मक तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रदर्शन. कोणत्याही प्रकारे ताकदीचा वापर न करता नजाकतदार फटक्याच्या द्वारे घेतलेला हा चौकार. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28. कर्णधार डॉक्टर योगेश आव्हाड यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की 4 षटकाच्या सामन्यामध्ये आम्ही 50 ते 60 धावांचं आव्हान आम्ही ठेवू इच्छितो आणि त्यानुसार डॉक्टर सुपर किंग्ज त्यानुसार मार्गक्रमण करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. या दरम्यान डॉक्टर सागर वाणी यांनी कव्हर्स मध्ये चेंडू खेळून 1 धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 29. या दरम्यान मात्र डॉक्टर हनुमंतगिरी चकलेले आहे. गोलंदाज हरिभाऊ गायकवाड अतिशय अनुभवी गोलंदाज. सुंदर फटका डॉक्टर हनुमंतगिरी यांच्या बॅटमध्ये निघालेला लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, परंतु एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागेल. डॉक्टर हनुमंतगिरी आणि डॉक्टर सागर वाणी सुंदर सलामी. आणि डॉक्टर सागर वाणी यांच्या बॅटमधनं आलेला आमच्या दिशेने आलेला हा सुंदर चौकार, फाईन लेगच्या दिशेने डीप फाईन लेगला गेलेला हा चौकार. डॉक्टर सागर वाणी यांची कॉमेंट्री बॉक्सला सलामी. डॉक्टर सागर वाणी यांची वैयक्तिक धावसंख्या 15, 7 चेंडूंमध्ये 15. डॉक्टर हनुमंतगिरी 9 चेंडूंमध्ये 16. ऑलमोस्ट दोन्ही फलंदाज ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने खेळताना आणि त्यामुळेच डॉक्टर सुपर किंग ती धावसंख्या जाऊन पोहोचते 34. तिसरं षटक सुरू असताना
घणाघाती फलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही बॅटर्सद्वारे. यानंतर मात्र हा डॉट चेंडू येताना षटकाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 35, बिनबाद 35. या षटकामध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. चांगलं षटक म्हणता येईल. या दरम्यानचे जे तिन्ही षटक जे झाले होते त्या तुलनेत मात्र हे अतिशय सुंदर षटक टाकलेलं आहे. या दरम्यान यशवंत हॉस्पिटलचे डायरेक्टर माननीय डॉक्टर संजय कांडेकर सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी STPL संयोजन समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर संजय कांडेकर ते सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत, परंतु आता नवीन रक्ताला कुठेतरी संधी मिळावी म्हणून त्यांनी आज स्वतःला थांबवून घेतलेला आहे. राजेश सांगळे वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येताना राजेश सांगळे. डॉक्टर सागरवाणी, डॉक्टर हनुमंतगिरी. जरा घाई करायची आहे, वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळायचे आहेत. त्याच्यामुळं दोन्ही संघांना विनंती आहे संयोजन समितीची की जरा घाई करा. या दरम्यान डॉक्टर सागरवाणी यांचा मिड विकेटच्या दिशेने आलेला हा फटका क्षेत्ररक्षणात गल्लत. या दरम्यान 2 धावा काढण्यात फलंदाज यशस्वी. संघाची धाव संख्या बिनबाद 37. 4थं आणि शेवटचं षटक सुरू असताना बिनबाद 37. बघूया या षटकामध्ये डॉक्टर सुपर किंग्स आपल्या धावसंख्येला कुठपर्यंत घेऊ जाऊ शकतात. मागच्या सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये 50 धावसंख्या त्यांनी गाठली होती. या सामन्यामध्ये देखील तेच करण्याचा प्रयत्न बघूया कितपत यशस्वी होत आहे. सलग 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. डॉक्टर सागर यांची रिव्ह्यूची मागणी व्हाईट साठी का? येस, व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे डॉक्टर सागरवाणी यांनी. 3rd अंपायर. फेअर डिलिव्हरी. पंचांचा अतिशय योग्य निर्णय. शेवटचे 3 चेंडू आणि हा सुंदर फटका. डॉक्टर सागरवाणी यांच्या बॅट मध्ये आलेला सुंदर चौकार. यावेळी मात्र ते यशस्वी ठरलेले आहेत. संघाची धाव संख्या 41. 2 चेंडू शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंची सांगता षटकार चौकारांच्या आतषबाजीने करू शकताय की काय हे बघणं मनोरंजक ठरेल. डॉक्टर सागरवाणी यांचा तोच प्रयत्न असणार आहे जेणेकरून संघाची धाव संख्या 50 पर्यंत जाऊ शकेल. डॉक्टर सागरवाणी यांनी पण तो जागीच उंच गेलेला चेंडू झेल होतो आणि हा सुंदर झेल. गोलंदाजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर टिपलेला हा सुंदर झेल. कॉटन बोल्ड. राजेश सांगळे यांच्या खात्यात ही पहिली आणि एकमेव विकेट. डॉक्टर सुपर किंगची पडलेली एकमेव विकेट. आणि डॉक्टर तेजस नरोडे आता मैदानात दाखल होत आहे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी डॉक्टर तेजस नरोडे. डॉक्टर सागरवाणी सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करून तंबूत परतताना. डॉक्टर आणि हा सुंदर फटका. डॉक्टर तेजस नरोडे यांच्या बॅट मधून आलेला खणखणीत सनसनीत चौकार. संघाची धाव संख्या 45. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45.
आणि द्वारकाधीश 11 संघाला जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान डॉक्टर सुपर किंग संघाने उभं केलेलं आहे. आता त्या आव्हानाला द्वारकाधीश 11चा प्रतिसाद कसा असेल ते बघणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद. ओव्हर टू सुनीलजी. यानंतरचं धावतं समालोचन करतील ते आमचे मित्र कोपरगावचा बुलंद आवाज श्री संदीप भालके सर. एक आव्हानात्मक धावसंख्या तर निश्चित डॉक्टर 11 संघाने उभारलेली आहे. काहीसं मागच्या सामन्यात झालेल्या गोलंदाजीचं पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांना याही सामन्यात करावी लागेल. डॉक्टर्स टीम आपल्याला मैदानात जाताना बघायला मिळते. लीड करतायत डॉक्टर सदगीर, जे एक अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यावर त्यांना उभं केलं तरी चेंडू सुटणार नाही याची 100% खात्री. यावेळेस मात्र काहीसा चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल ती कर्णधार डॉक्टर योगेश आव्हाड यांच्याकडून. पुढील समालोचन संदीप भालके सर. धन्यवाद. सुनील अण्णा शेळके आमचे परममित्र आहेत आणि जरूर काही कारणास्तव या जर पाहिलं तर स्पर्धेशी जोडले नव्हते, परंतु आज जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. आणि इथे आपण बघत आहोत की एका बाजूला डॉक्टर सुपर किंग्स सोनी मामा बघा बरं याच्यात फलंदाज मैदानामध्ये येत आहेत, दाखल होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. आपण त्यांना पाहणार आहोत. शेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. आणि इथे आपण पाहत आहोत द्वारकाधीश संघाचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाज आघाडीवीर ज्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर सुनील गिरे आणि गणेश महाले हे दोन आघाडीवीर मैदानामध्ये गेलेले. पहा 4 ओव्हरची मॅच असणार आहे. त्याने आपण बघणार आहोत की सुरुवात कशी होणार आहे. थोडी घाई करायची. पहा डॉक्टर सुपर किंग्स आपल्याला विनंती असणार आहे, कृपया प्लीज टाइमपास करू नका, कारण यानंतर आजच्या दिवसातील बरंचसं शेड्यूल बाकी आहे मॅचेसचं आणि या मॅचेस आज आपल्याला पूर्ण करावे लागणार आहे, कारण उद्यापासून रेग्युलर मॅचेसला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 46 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर सुनील गिरी यांना आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला मागच्या सामन्यातील हिरो अर्थात गणेश महाले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बघूया इथे मॅचला सुरुवात होणार आहे आणि मॅचला सुरुवात होत असताना सागरवाणी गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिला चेंडू इथे पहा, सुरेख चेंडू आहे, अगदी निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळणार आहे. तिथे कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाही आहे. 24 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू सागरवाणी यांचा निर्धाव गेलेला आहे सुनील गिरी यांच्यासाठी. द्वारकाधीश 11 हा पुढचा चेंडू, यावेळेस पहा तुफानी हल्ला आणि इथे षटकार 6 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. वाईट बॉल. वाईट बॉल आलेला आहे. एक अवंतर धाव त्या ठिकाणी जोडली जाणार आहे धावपलकावर. पुढचा बॉल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सागर वाणी वापसी कशी करतायत, परंतु इथे जरूर वापसी होणार नाहीये. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईट बॉल आलेला आहे. एक अवंतर धाव जोडली जाणार आहे. 8 धावा या दरम्यान जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धावपलकावर बिनबाद 8, 46 धावांचं टार्गेट आहे. आणि सुरुवातीपासूनच जर इथे आपण जर पाहिलं तब्बल प्रतिषटक 11 धावांच्या वरची सरासरी ही आवश्यक आहे. या दरम्यान पहा इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमण करतायत. एक चांगला चेंडू सुनील गिरे यांना पण या ठिकाणी पाहत आहोत. तर चेंडू निर्धाव जात आहेत. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं इथे गोलंदाजी करताना 8 धावा. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा वाईड बॉलचा दिशेने आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 9 धावसंख्या ही धावपलकावर येताना जी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. जितका वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न करतायत गोलंदाज सागरवाणी तितके चेंडू वाईड जात आहेत. त्यांना कुठेतरी थांबावं लागेल, वापसी करावी लागेल. इथे फुलटा प्रकारचा चेंडू होता. लॉंगांमध्ये आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल घेतली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून एका धावेने धावपलक पुढे सरसावला जाणार आहे. तो निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते 10 धावा आणि गणेश महाले यांच्याकडे प्रथमच स्ट्राईक या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. एक आक्रमक फटकेबाज आहे. मागच्या सामन्यात त्यांनी दाखवून दिलं होतं. हा पुढचा बॉल परत एकदा इथे पहा. आता एसटी रक्षकाच्या हातात एक चेंडू आला नाही आणि वाईट स्वरूपात 2 धावा अवंतर स्वरूपातल्या त्या धावपलकावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलक 12 धावांवर 4 चेंडूतच इथे 12 धावा आलेल्या आहेत. डॉक्टर संदीप शिंदे यांना आपण पाहत आहोत मैदानामध्ये. शॉर्ट मिड विकेटमध्ये फुलटॉस चेंडू आणि पहा इथे डॉक्टर संदीप शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू आला होता. प्रयत्न सुरेख होते त्यांचे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. दुसरी धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल. 2 धावा या दरम्यान ज्या पूर्ण केल्या जातील मैदानामध्ये. धावपलक 14 धावांवर पोहोचला जाईल. शेवटचा चेंडू या षटकातील मैदानामध्ये शिल्लक असणार आहे. आणि बघूया आता शेवटच्या चेंडूवर, कारण एक षटक जे पॉवर प्लेच्या स्वरूपात इथे आपण दिलेलं आहे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये या पहिल्या षटकातील अत्यंत दूरवर चाललेले हे षटक जे निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस अगदी सुनील मोठी बॅट फिरत होते. तिथे चेंडू निर्धाव गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा ह्या धावपलकावर आपल्याला या दरम्यान ज्या पाहायला मिळत आहेत. ते येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज हे विजयाचं समीकरण असणार आहे. द्वारकाधीश संघाला चला डॉक्टर सुपर किंग थोडी घाई करायची आहे, कारण यानंतर अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहे. आणि त्या ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सचिन निकम आलेले आहेत. 14 धावा धावपलकावर आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूत 32 धावांची गरज आहे. हे विजयाचं समीकरण आहे द्वारकाधीश 11 साठी. स्ट्राईकवर गणेश महाले यांना आपण या दरम्यान जे पाहणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लवकर लावा विनंती असणार आहे डॉक्टर सुपर किंग संघाला. डॉक्टर सचिन निकम इथे गणेश महाले मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू डॉट चाललेला आहे, निर्धाव चाललेला आहे. तिथे कुठल्याही स्वरूपाची धाव तुम्हाला मात्र या ठिकाणी मिळणार नाही आहे. आणि एक चांगली गोलंदाजी जी संघाच्या विजयाचा पाया असते, त्याच प्रकारे एक चांगली फलंदाजी अगदी त्या ठिकाणी जर पाहिलं तर विजयावर कळत चढवताना पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस मात्र गणेश महाले यांचा फटका
अगदी तिथे मिस टायमिंग झाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये झेल टिपला आणि कर्णधार योगेश आव्हाड मला वाटतं त्या ठिकाणी नाही आहेत, सचिन सोनवणे आहेत आणि झेल टिपतायत. तिथे पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. 14 धावांची भागीदारी संपुष्टात येते आहे. गणेश महाले मैदानाच्या माघारी परतत आहे. न्यू बॅटर बघणार आहोत कोण दाखल होतं या ठिकाणी. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॅटर आदिनाथ दराडे. आदिनाथ आता मैदानामध्ये आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. आपण या ठिकाणी पाहत आहोत आदिनाथ दराडे एक आक्रमक फटकेबाज आहे, परंतु चांगली गोलंदाजी डॉक्टर सचिन निकम यांच्या माध्यमातून होती आहे. इथे पहा पुढे सरसावा चेंडू खेळला गेला, हवाई सफर केली आणि सक्सेसफुली ते हवाई उड्डाण होताना पाहायला मिळणार आहे. आदिनाथ दराडेचा येणारा षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार आला 20 धावसंख्या तर 15 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण आलेलं आहे. हे विजयाचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतो. 15 चेंडू आणि 26 धावा. बघूया इथे गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आल्या खेळलेला आदिनाथ दराडे यांनी षटकार आपण या ठिकाणी पाहिला. पुनर्ष एकदा पुढे सरसावत अगदी आक्रमण केलं गेलं, परंतु तिथे लॉंगॉनमध्ये आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक 21 धावांवर पोहोचला जाणार आहे. येणाऱ्या समीकरणमध्ये बदलही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथं आता 14 चेंडू आणि 25 धावांची गरज हे समीकरण आहे द्वारकाधीश 11 संघासाठी विजयासाठी. इथे पहा सुनील बॅट फिरवतायत, चेंडू बॅट मध्ये येत नाहीये, परंतु सुनील जरूर इथे बीट होताना पाहायला मिळत आहेत. 21 धावसंख्या, धावफलकावर 1.5 षटकामध्ये 13 चेंडू आणि 25 धावांचं येणार आहे समीकरण. या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते बघूया डॉक्टर सचिन निकम यांचा पुढचा चेंडू मैदानामध्ये. हा पुढचा चेंडू मात्र कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक पाहूया तिथे येत आहे, 2 क्षेत्ररक्षक येत होते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार आहे. इथे दुसरी धाव पूर्ण केली जाणार आहे आणि बघूया आता ही षटक इथे मात्र संपताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा द्वारकाधीश 11 संघाने बनवल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून 23 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 23 बनवल्या, आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांचीच गरज जी द्वारकाधीश 11 संघाला विजयासाठी असणार आहे. जरूर या ठिकाणी गोलंदाजी मार्क डॉक्टर योगेश आव्हाड आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि जरूर त्यांनी मगाशी आपण पाहिलं की मुलाखत देताना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की हा एक STPLच्या माध्यमातून आम्हा सर्वांना एक क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळत राहतो आणि अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं दमदार नियोजनसुद्धा जे STPLच्या माध्यमातून होत आहे आणि साऱ्या परिसरातून जर आज आपण पाहिलं तर STPLच्या कमिटीचं कौतुक जे खऱ्या अर्थानं केलं जात आहे. त्यामागे फार मोठा संघर्ष आहे, कारण एकाएकी कोणी मोठं होत नसतं, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते फुलटॉस चेंडू होता, उडवला गेला. पाहूया क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहेत, चेंडू सीमारेषा पार गेला. षटकार येत असताना आदिनाथ दराडे यांचा षटकार या दरम्यान आपण पाहत आहोत. समीकरण फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. दुसरा षटकार आदिनाथ दराडेंचा आहे. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. लॉंग ऑन मध्ये आपण पाहत आहोत. पाहूया एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नसणार आहे कारण क्षेत्ररक्षक वेगात चेंडूला आले. सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. येणारं समीकरण मैदानामध्ये जे आपण या ठिकाणी पाहत आहोत की 10 चेंडू शिल्लक आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. तर इथे पहा परत एकदा सुनील गिरी बीट होताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. लगातार जे सुनील बीट होत आहेत, 9 चेंडू खेळलेत, 11 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेल्या आहे. यावेळेस फुलटॉस बॉल मिड विकेट मध्ये येणार आहे. षटकार 6 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. समीकरण आलेलं आहे 36 धावा, 8 चेंडू 10 धावांची गरज. हे समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा बॉल, काय बॅटिंग पहा इथे. क्रिकेट राजा हुकला तो संपला, परंतु सुनील इथे बॅटिंग करतायत आणि तडाखेबंद षटकार खेळतायत. 7 चेंडू आणि 4 धावा. काही षटकार आलेले आहेत इथे. अगदी जल्लोष चालू झालेला आहे. द्वारकाधीश हाती घोडा पाल की जय बोलो कन्हैया लाल की. द्वारकाधीश 11. 42 धावसंख्या, 4 धावांची आवश्यकता आहे. फुलटाच बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक असणार आहेत, उभे आहेत. अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला. दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे येणार आहेत. 44 धावा बनलेल्या आहेत. समीकरण इथे आपण पाहत आहोत की शेवटचे 6 चेंडू आणि आवश्यकता 2 धावांची असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे इथे मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहत आहोत. त्याला थोडी घाई करा डॉक्टर सुपर किंग्स, कारण यानंतरही जो संघ या ठिकाणी विजयी ठरणार आहे तो अर्थातच MSME कर्णधार. MSME कर्णधार या आपण, कारण यातील अविनाश आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया. 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल, धाव पूर्ण केली जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं. आता 1 धावेची आवश्यकता आहे आणि 1 धावेची गरज असताना आपण बघणार आहोत. MSME निलेश निरगुडे, आपण इकडे या. हा फुलटा सेंड उडवला गेला आणि इथे पहा विजयी फटक्याबरोबर इथे मॅच जिंकलेली आहे. सचिन उकाडे आलेले आहेत आणि सचिन उकाडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल सचिनजी उकाडे आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. त्याचबरोबर द्वारकाधीश टीमचे कर्णधार, चला द्वारकाधीश टीमचे कर्णधार आपणही लवकर या.